सर स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आणि लॉंग टर्म सस्टेनेबल जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये करिअर घडवायचं आहे तर सगळ्या स्पोर्ट्स पर्सनला मी एकच सांगेल, कारण जेव्हा आपण स्पोर्ट्स म्हणतो तेव्हा जिद्द आली, ठीक आहे. आणि जिद्द कन्सिस्टंटली जर आपले एफर्ट्स प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन हा घेत राहतो, पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे पेशन्स. कारण भरपूर लोक स्पोर्ट्स करत राहतात, त्याच्यामुळे सगळ्यांचं करिअर होईलच की नाही हे आपल्याला माहिती नसतं, पण नवीन उमेदीने दररोज आपल्याला जर आपण कन्सिस्टंटली ते एफर्ट स्पोर्ट्ससाठी घेतो आहे, आपण प्रॉपर शेड्यूल आपलं बनवत आहे, आपले रुटीन्स बरोबर आहे आणि न गिवअप करता जर 1000% देण्याची कॅपॅसिटी प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनची असायला पाहिजे. अदरवाईज फ्युचर घडो किंवा न घडो, आपण कुठल्या एका शिखरावर पोहोचू किंवा नाही पोहोचू देत, पण जे काही लर्निंग्स आपल्याला स्पोर्ट्समधनं मिळणार आहे ते कधीच जीवनात वाया जात नाही. आणि असा म्हणून कुठल्याही फ्रंटवर जाऊन पुढे जाऊन जीवनामध्ये यशस्वीच राहतो, हे मी स्वतः पण बघितलेलं आहे. तो ती जी ताकद आहे, जिद्दीची ताकद आपण ज्याला म्हणतो, कारण आजकाल बघायला गेलं तर सगळे स्किलफुल आहेत, सगळेच चांगलं करतात, पण जिद्द चिकाटीने त्या एका गोलच्या मागे राहणे, त्याच्यामध्ये जो पेशन्स तुमचा डेव्हलप होतो, त्याच्यामध्ये जे तुमचं टीमवर्क डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये जी तुमची पर्सनॅलिटी ग्रूम होऊन येते, ते फक्त स्पोर्ट्समध्ये. सो मी हेच म्हणेल, खूप मेहनत करा, खूप अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करा आणि कन्सिस्टंटली मेहनत करत राहा, सो दॅट पुढे जाऊन काही ना काही तुम्हाला लाईफमध्ये त्याच्यातनं गेन मिळणारच आहे. ठीक आहे, थँक्यू.